नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे शिक्षक भरती 2023 ची जाहिरात आहे ती काय केली की प्रसिद्ध झालेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की पवित्र पोर्टलवरती हे जे पोर्टल त्याच्यावरती आरक्षणानुसार आणि विषयानुसार काय केलं की रिक्त जागांची जाहिरात आहे ती काय केली की आजपासून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ते कुठे भेटेल? इथं तुम्हाला काय कळेल की ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती विथ इंटरव्ह्यूची आहे आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठीची आहे. 2 वेगवेगळ्या जाहिराती आहेत. त्याची कंबाईन करून मी एक जाहिरात बनवून काय केलं की 603 पेजेसची जाहिरात काय केली की तुम्हाला मी ही जाहिरात देत आहे. तर तुम्ही तर आपण काय करू शकतो की ही जाहिरात एक जाहिरात काय करूयात बघूयात. सध्या तरी मी काय करत आहे की धाराशिवची जाहिरात आहे. ती तुम्हाला मी सांगणार आहे. धाराशिवमध्ये जाहिरात आहे ती. तर धाराशिवची जाहिरात कंप्लीट जाहिरात तुम्हाला सांगत आहे. धाराशिवमध्ये जर बघा तर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात आहे. तर टोटल जागा जर बघितल्या तर एस-सीसाठी 13 जागा आहेत. त्याच्यानंतर एस-टीसाठी 75 जागा आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर ओ-बी-सीसाठी जर पाहिलं तर हे टोटल 88 जागा आहेत. तर अशा मिळून आणि त्याच्यानंतरनं जर बघितलं तर दिव्यांगसाठी जर पाहिलं तर 7 जागा आहेत टोटल. आणि अशा अनाथासाठी जर बघितलं तर 2 जागा. अशा मिळून टोटल जर बघितलं तर इथं जर पाहिलं तर महिलांसाठी हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशनमध्ये 52 जागा आहेत. त्याच्यानंतरनं माजी सैनिकसाठी 26 जागा आहेत. 18 जागा अंशकालीन पदवीधरसाठी आहेत. 9 जागा आहेत त्या आहेत प्रकल्पग्रस्तासाठी. त्याच्यानंतरनं 4 जागा भूकंपग्रस्तासाठी. त्याच्यानंतर 9 जागा आहेत त्या खेळाडूसाठी. अशा आणि त्याच्यानंतरनं समांतर आरक्षणाशिवाय ज्या जागा आहेत त्या 56 आहेत. म्हणजे या बाकी सर्वसाधारण जागा आहेत. टोटल 174 जागा आहेत या. 174 जागांसाठी ही जाहिरात आहे. जास्त जागा आहे तिथे. तर यासाठी मराठीसाठी बघाल तुम्ही, तर पद जे आहे ते यू-जी-टीचं आहे. अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी आहे. त्याच्यानंतरनं 16,000 कॉन्सोलिडेटेड पे असेल. त्याच्यानंतरनं एडेडसाठी असणार आहे सगळ्या सब्जेक्टसाठी. मराठी माध्यमामध्ये शिकवायला लागेल तुम्हाला आणि शैक्षणिक पात्रता तुमची 12वी पाहिजे. डी-एड असणार आहे आणि सी तुम्हाला काय केलं की सी पेपर 1 असायला पाहिजे. एकूण पदं 74 असणार आहे मराठीसाठी. त्याच्यानंतर मराठीसाठी जर पाहिलं तुम्ही इंग्लिश माध्यममध्ये जर पाहिलं, तर याच्यासाठी 35 पदं आहेत. त्याच्यानंतर मराठी माध्यममध्ये जर बघितलं तुम्ही, तर ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा लेव्हल जर पाहिलं तुम्ही, तर हे जे आहे ते हे जे आहे ते ग्रॅज्युएट टीचर आहे. हे अंडर ग्रॅज्युएट होते वरती ग्रॅज्युएशन म्हणजे 6वी ते 8वी साठी. तर याची टोटल 20 पदे असणार आहे. ज्यामध्ये टी-ई-टीचा पेपर 2 मॅथ्स आणि सायन्स असला पाहिजे आणि सी-ई-टीचा पेपर 2 जो आहे तो मॅथ्स आणि सायन्स असला पाहिजे. त्याच्यानंतरनं मराठीसाठी परत ग्रॅज्युएट लेव्हल 6वी ते 8वी साठी जर बघितलं, तर कॉन्सोलिडेटेड 16,000 असणार आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पेपर 2 सी-ई-टीचा पेपर 2 आणि सी-ई-टीचा पेपर 2 मॅथ्स आणि सायन्समध्ये असला पाहिजे. 75 जागा 35 जागा आहेत. आणि त्याच्यानंतरनं जर बघितलं तर इथं इंग्लिश लँग्वेजसाठी जर पाहिलं तुम्ही तर 6वी ते 8वी साठी जर पाहिलं, तर या 10 जागा असणार आहे. टोटल 174 जागा आहेत. आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, की तुम्हाला याच्यासाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेटमध्ये तुम्हाला काय केलं, की प्रविष्ट असलेल्या उमेदवारांची पात्रत्वाद्वारे काय केलं, की वैयक्तिक नोंदणी करायची आहे तुम्हाला स्वतः. तिथं रजिस्ट्रेशन करायला लागेल आणि त्याच्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. आता तुम्हाला काय कळेल, की ही जाहिरात आहे त्याच्यामध्ये काय करू शकता, की 1ली ते 5वी इयत्ता आणि 6वी ते 8वी इयत्ता या दोघांसाठी अभियोक्ता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट जी आहे ती परीक्षापूर्व शिक्षक भरती पात्रता उत्तीर्ण असणारे उमेदवारच काय करू शकतात, की फॉर्म भरू शकतात. डिसेंबर 22 नंतरनं टी करिता प्रविष्ट असणाऱ्या उमेदवाराचा निकाल मात्र टी-ईटीच्या परीक्षेनंतरनं लागला असला तरी उमेदवार पात्र राहते. म्हणजे रिझल्ट नसेल तरी काय करतात ते भरू शकतात ते. त्याच्यानंतरनं 6वी ते 8वी या गटातील इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र विषयातील उमेदवार काय करतील, की शिक्षक पात्रतेसाठी काय करतात, की स्टेट 2 चा पेपर आणि सी-ई-टी 2 चा पेपर त्यांना उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं 6वी ते 8वी गटातील विज्ञान, गणित आणि गणित विज्ञान या विषयातील उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा सी-टेट किंवा टी-ई-टीसाठी काय करू शकतात, की गणित आणि विज्ञान विषय घेऊन टी-ई-टीचा पेपर 2 आणि सी-ई-टीचा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर अजून आहे 6वा मुद्दा आहे, की 6वी ते 8वी गटातील भाषा विषयासाठी उमेदवार सी किंवा टी गणित आणि विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन टी-ई-टीचा पेपर 2 किंवा सी-ई-टीचा पेपर 2 देणे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं 7वा मुद्दा आहे, की 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे सी
परीक्षा चाचणीत प्रविष्ट करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर 8वा मुद्दा असा आहे, की शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण व इत्यादी आवश्यक कागदपत्रे यासाठी काय करायला की तुम्हाला इथं या वेबसाईटवर काय करायला की जायला लागेल तुम्हाला आणि सर्वसाधारण सूचनामध्ये तुम्हाला सूचना भेटून जातील. त्याच्यानंतर व्यवस्थापनाने जाहिरात दिलेल्या दर्शवलेल्या एकूण पदापैकी दिव्यांग आरक्षणाच्या पदावर आहे. त्याच्यानंतर अनाथचाही पदावेच आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये रिक्त संख्येची बदल होऊ शकतात. त्याच्यानंतर उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ माध्यमिक अध्यापनाच्या 2 विषयासाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात आल्यास, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी दोन्ही अर्हता विषयानुसार पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ओके. तर ही माहिती होती धाराशिवसाठी विदाऊट इंटरव्ह्यू. ओके. विदाऊट इंटरव्ह्यू प्रायमरीसाठी. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही जाल, तर इथं विदाऊट इंटरव्ह्यू धाराशिवसाठी जर पाहिलं तुम्ही, तर इथे बघूयात. तर या जाहिराती आहेत टोटल 4 जाहिराती, 4 जागा आहेत. तर त्याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर एस-टीसाठी 1 पद आहे. त्याच्यानंतरनं व्ही-जे-एसाठी 1 पद आहे, जनरलसाठीचं, सर्वसाधारणसाठीचं. आणि त्याच्यानंतरनं 2 पदं हे जी झाली. त्याच्यानंतरनं इथं ओ-बी-सीसाठी 1 पद आहे. अशी टोटल जर पाहिली तर 4 पदं आहेत इथे. एकूण 4 पदं आहेत ही. हे उर्दू माध्यमसाठी आहे. तर उर्दू माध्यमसाठी तुम्हाला काय लागेल, की ग्रॅज्युएटसाठी 6वी ते 8वी साठीच असणार आहे. मराठी सायन्स विषय तुम्हाला असले पाहिजे आणि तुमचा डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन असेल तरी चालेल आणि सी-ई-टीचा आणि सी-ई-टीचा पेपर 2 मॅथ्स आणि सायन्समध्ये तुम्ही दिलेला आवश्यक आहे. तर ही बातमी होती, ही माहिती होती धाराशिवसाठीची. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.